नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. तसं बघायला गेलं अपडेट देण्यासारखं काही खास नाही, कारण मार्केट गेले कित्येक दिवस सेम रेंजमध्ये ट्रॅप झालेलं आहे. 24,200 लोअर लेवल, हायर लेवल 24,400 आणि आजही मार्केटनं कालच्यासारखी सुरुवात केली हायर लेवलला 24,400 आणि विदिन अ मिनिट मार्केट तिथून खाली डेज लोपर्यंत आलं. एक 24,200पर्यंतचा लो बनवला आणि त्यानंतरनं मार्केटनं परत पुन्हा रिकव्हरी क्लोजिंग बेसिसला थोडी दाखवली आणि परत पुन्हा 24,300 याच लेवलला 8 पॉईंट खाली निफ्टी बंद झाला. गेले 4 दिवस 24,300च्या आसपास निफ्टी बंद होतं. तेव्हा मला वाटतं मार्केट ह्या रेंजच्या बाहेर पडणं गरजेचं आहे, तर फर्दर मूव्ज येतील आणि त्यासाठी ट्रिगर पॉईंट लागवल आणि तो ट्रिगर पॉईंट आजपासून सुरू झाला आहे. अर्निंग सेशन्स बिगर कंपनींचे, फ्रंटलाईन कंपनींचे यायला सुरुवात झाली आणि आज पहिल्यांदा TCSचा रिझल्ट आला. रिझल्ट्स तसे इनलाईन एस्टिमेटच्या दरम्यान आहेत. ब्रोकरेज हाऊसेसच्या 12,000 करोडचा प्रॉफिट आहे. जवळपास 12,000 करोडचा 12,040 करोडचा प्रॉफिट आहे. 12,000 एस्टिमेट होता. रेव्हेन्यूसुद्धा 62,600 करोडच्या आसपास आहे, जो त्याच पद्धतीने अपेक्षित होता. मार्जिनमध्ये थोडं कमी आलं आहे, 24.7 मार्जिन आलं आहे अगेन्स्ट 26. मग ओव्हरऑल रिझल्ट्समध्ये काही फारसं नाही. 10 रुपयाचा डिव्हिडंड दिलेला आहे. इनलाईन एक्सपेक्टेशन्सच्या मार्केटच्या रिझल्ट्स आलेले आहेत, त्यामुळे बघणं गरजेचं की स्टॉकची रिॲक्शन कशी येते उद्या. ऑलरेडी IT सेक्टर अंडरपरफॉर्म झालेलं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या रिझल्ट सेशननंतरनं कशा पद्धतीची मूव्ज स्टॉकमध्ये येईल त्यानुसार मार्केटला ट्रिगर मिळेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणि मगच मला वाटतं मार्केट रेंजच्या बाहेर पडेल. तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये ट्रेड करणार असाल तर 24,450-500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन, अनलेस अँड अंटिल 24,500च्या वर जाणार नाही मार्केट फर्दर अप मूव्ह दाखवू शकत नाही, त्यामुळे तोपर्यंत तीच रेंज राहील. लोअर लेवलला 24,150-200 स्ट्रॉंग सपोर्ट झोन, अनलेस अँड अंटिल निफ्टी 24,200च्या खाली मेंटेन होणार नाही तोपर्यंत फर्दर डाऊनसाईड येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत या रेंजमध्ये आहे तोपर्यंत मार्केट लोअर लेवल 24,200 बाउन्स अपेक्षित आहे. 24,400च्या आसपास आला तर एक डीप अपेक्षित आहे. त्या रेंजनुसार निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. एवढा बँक निफ्टीमध्येही सिमिलरली आज 52,000च्या खाली गेला, महत्त्वपूर्ण सपोर्ट होता, पण क्लोजिंग लेवलला 52,000च्या वरती येऊन बंद झाला. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये 52,000 सपोर्ट आहे. 52,000च्या खाली गेला, आज गेलेला 52,700पर्यंत, त्यातून बाउन्स आलेला आहे. त्यामुळे ओव्हरऑल मला वाटतं बँक निफ्टी थोडा वीक झालेला आज, पण क्लोजिंगला ज्या पद्धतीने रिकव्हरी आले मला वाटतं 52,000 परत पुन्हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हायर लेवलला 52,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. या रेंजनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. बाकी इंडिसेस लेवलला फारसं काही नाही सांगण्यासारखं. मार्केट्स या रेंजच्या बाहेर कधी पडतील ते बघणं गरजेचं आहे, पण मला वाटतं जसं कॉर्पोरेट अर्निंग सेशन चालू झालं आहे, जसे एक रिझल्ट्स येतील मार्केटला मूव्ज येतील आणि बजेटपर्यंत मार्केट जे आहे ते निश्चित एक रेंज पकडून आयदर वर और खाली येऊ शकतं. FIDIsमध्ये काल FISने 583 करोडची खरेदी केली आहे. DISने पण 1,082 करोडची खरेदी केलेली आहे. ओव्हरऑल FIS DISने दोन्ही बाईंग केलं आहे. मार्केट्स साईडवेज ट्रेड होऊन बंद झालेले आहेत. आज NSEमध्ये 1,403 शेअर वाढले, त्या बाजूला 924 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 23 शेअर्स वाढले, त्या बाजूला 26 शेअर्स पडलेत. NSEमध्ये आज वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे बऱ्याच दिवसानंतर. निफ्टीमध्ये मिक्स शो आहे. एवढ्या सेक्टर इंडिसायजेसमध्ये ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये तेजी बघायला मिळालेली आहे. फार्मा सेक्टरमध्ये अर्धा टक्क्यापासची जवळपास पडझड बघायला मिळाले आहे. बाकी अदर सगळे सेक्टर्स आहेत ते साईडवेज ट्रेड झालेले आहेत. ग्लोबल मार्केटसुद्धा फारसं काही एनकरेजिंग नाही आहे. युरोपियन मार्केट्स 20-30 पॉईंट प्लस आहेत. डाऊ फ्युचर जे आहे तो जवळपास 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये जे आहे ते मोमेंटम जो आहे तो फ्लॅट साईडला आहे. बघणं गरजेचं आहे की US मार्केट काल चांगलं रिकवर दिलं 400 पॉईंटची, त्यानंतर आपण एक सुरुवात चांगली करू शकतो का. ग्लोबल मार्केट्सच्या आढावानुसार उद्या आपली मार्केटची सुरुवात होईल, पण TCSच्या स्टॉकचं रिॲक्शन त्यानुसार मला वाटतं निफ्टीची चाल थोडी राहू शकते. पण मार्केट जे आहे ते अजून ट्रेडिंग रेंजमध्ये अडकले. जोपर्यंत रेंजच्या बाहेर 24,200 24,500 रेंजमध्ये अडकले, जोपर्यंत रेंजच्या बाहेर येणार नाही तोपर्यंत फर्दर मूव्ह इधर साईड येऊ शकणार नाही. तर बघूया मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.